कोणत्याही साडीच्या प्रकारावर मेकअप कोणता करावा, हेअरस्टाईल कशी करावी असे प्रश्न आपल्याला साहजिकच पडतात। अशाच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न। प्लेन साडीत आपण साधे दिसू असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय। प्लेन साडीतही तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकता। प्लेन साडीची फॅशन सध्या इन आहे। वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बाजारात प्लेन साड्या मिळत असल्या तरी त्या नेसताना कोणती काळजी घ्यायची याविषयी। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। कोणत्याही फंक्शनला जाताना साडी नेसायची असेल की पूर्वी काठपदराची, अगदीच नाही तर एखादी डिझायनर साडी नेसली जायची। कार्यक्रम, सणवार यासाठी थोड्या झगमगीत आणि उठून दिसतील अशा साड्या नेसण्याची पद्धत होती। पण ही पद्धत आता काहीशी मागे पडली असून कॉटनच्या किंवा वेगवेगळ्या मटेरियलमध्ये येणाऱ्या प्लेन साड्या आता आवर्जून नेसल्या जातात। एखादे लहानसे फंक्शन असो किंवा एखादा सण, प्लेन साड्यांना तरुणी सध्या पसंती देताना दिसतात। आता प्लेन साडीमध्ये आपण उठून कसे दिसणार किंवा आपला लुक प्लेन साडीत कसा खुलणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स देणार आहोत। पाहूयात प्लेन साडीमध्येही स्मार्ट आणि सुंदर दिसण्यासाठी नेमके काय करायला हवे। नंबर 1, ट्रान्सपरन्सी तपासा। प्लेन साडी मग ती कॉटनची असो, सिफॉनची किंवा सिल्कची, त्याची ट्रान्सपरन्सी तपासणे गरजेचे असते। अनेकदा सेल्फ डिझाईन असलेल्या साड्यांवरच्या डिझाईनमुळे साडीचा पोत पातळ असेल तर त्याची ट्रान्सपरन्सी लक्षात येत नाही। पण प्लेन साड्यांच्या बाबतीत या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे, कारण साडी प्लेन असल्याने त्यातून पटकन आतले दिसू शकते। त्यामुळे तुम्हाला नेसताना ही गोष्ट लक्षात आली नाही आणि नंतर कार्यक्रमात लक्षात आली तर तुमचा पूर्ण मूड ऑफ होण्याची शक्यता असते। नंबर 2, ब्लाउज कसे निवडाल। प्लेन साडीवर तुम्ही ब्लाउजच्या बाबतीत बरेच प्रयोग करू शकता। यामध्ये हेवी डिझायनर ब्लाउज पासून ते अगदी स्ट्रिपचे ब्लाउजही मस्त दिसतात। लुक खुलवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ब्लाउजची फॅशन ट्राय करू शकता। साडीच्या रंगाला कॉन्ट्रास्ट असणाऱ्या एखाद्या रंगाचे ब्लाउज घातले तर तुमचा लुक खुलून यायला मदत होते। हे ब्लाउज भरजरी असेल तर तुम्ही उठून दिसू शकता। तुम्हाला लगेच ब्लाउज घेणे शक्य नसेल आणि तुमच्याकडे आधीपासून एखादे मल्टी कलर ब्लाउज असेल तर असे ब्लाउजही साडीवर मस्त उठून दिसते। इतकेच नाही तर मोठ्या गळ्याचे स्लीवलेस किंवा अगदी स्ट्रिप असलेले ब्लाउजही तुम्ही आवर्जून ट्राय करू शकता। नंबर 3, दागिने कोणते घालाल। प्लेन साडीवर तुम्हाला दागिन्यांच्या बाबतीत प्रयोग करायला चांगलाच वाव असतो। काठाच्या किंवा डिझायनर साड्यांवर गोल्डन, सिल्वर किंवा ऑक्सिडाइज अशी कोणती ज्वेलरी सूट होईल याचा आपल्याला विचार करावा लागतो। मात्र प्लेन साड्यांच्या बाबतीत तसे नसते। साडी पूर्णपणे प्लेन असल्याने त्यासोबत तुम्ही कोणत्याही प्रकारचे दागिने कॅरी करू शकता। मात्र प्लेन साड्यांवर खूप जास्त भरजरी ज्वेलरी चांगली दिसत नाही, तर एखादे चांगले सोबर गळ्यातले आणि कानातले, एखादी बांगडी किंवा कडे असे उठून दिसते। यावर तुम्ही थोडे मोठ्या आकाराचे दागिने घालू शकता आणि ते उठूनही दिसू शकतात। इतकेच नाही तर तुमचे ब्लाउज हेवी असेल आणि तुम्हाला गळ्यात काही घालायचे नसेल तर मोठ्या आकाराचे कानातले आणि हातात थोडे हेवी ब्रेसलेट घातल्यास तुमचा लुक खुलण्यास मदत होते। नंबर 4, मेकअप कसा कराल। प्लेन साड्या या थोड्या वेस्टर्न लुक देणाऱ्या असल्याने त्यावर भारंभार मेकअप अजिबात चांगला दिसत नाही। अशा वेळी तुम्ही डोळे आणि ओठाला जास्त मेकअप करून त्यांना हायलाइट केले तर तुम्ही आकर्षक दिसता। प्लेन साडीवर न्यूड मेकअप स्मार्ट लुक जास्त चांगला दिसू शकतो। म्हणून
तुम्ही प्लेन साडी नेसत असाल तर या सगळ्या गोष्टींचा आवर्जून विचार करायला हवा. नंबर 5, हेअरस्टाईल कोणती चांगली दिसेल. एरवीही आपण एखाद्या फंक्शनला कोणती हेअरस्टाईल करावी असा विचार आपण करत असतो. पारंपरिक कपड्यांवर साधारणपणे वर बांधलेले केस जास्त चांगले दिसतात, ज्यामुळे तुमचे कपडे आणि दागिने, मेकअप याकडे चांगले लक्ष जाऊ शकते. पण प्लेन साडी आणि हेवी ब्लाउज, कानातले असा लुक असेल तर तुम्ही केसांचे काहीही केले तरी ते चांगलेच दिसते. यामध्ये केस मोकळे सोडण्यापासून ते त्याची वेणी, बन, एखादी हटके हेअरस्टाईल असे काहीही केले तरी ते छान दिसते. त्यामुळे प्लेन साडी असताना केसांचे काय करायचे याबाबत फारशी काळजी करण्याचे कारण नाही. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.